धर्म आणि जाहिरात या दोन्हींचा खूप जवळचा संबंध आहे. जाहिरातीचे तू लक्स साबण वापर, तू गोरा होशील. बरोबर. लहानपणापासून नवीन आलेल्या हिरोईनला घेऊन ते मॉडेल बनवून ते दाखवतो. बरोबर. धर्म पण हेच सांगतो, फक्त धर्म पुढे सांगतो की या देवाला पाया पडला नाही आणि ही पत्र 11 लोकांना पाठवली नाही, थेट नरकात जाशील आणि तुझं काहीतरी वाईट होईल. हे पुढचा अर्धा हाफ आहे ना, तो धर्मात जो सांगितला जातो तो जाहिरातीत सांगितला जात नाही. पण आपण धर्मात हे शिकलेलं असल्यामुळे आपोआप कळतं की लक्स न वापरल्यामुळे आपण काळे होणार आहोत. कळलं? असं सबकॉन्शियस माइंड वर्क करतं भीतीच्या बाबतीत. पण मग प्रेम आणि भीती हे दोन्ही एकत्र मनामध्ये राहू शकत नाहीत का? दोन्ही एकत्रच राहतात. पण मग कधी कधी असं होतं की प्रेम जास्त प्रमाणात असल्यामुळे मग ती भीती नाहीशी होते. नाही, प्रेम भीती उत्पन्न करते. ओके. कोणतीही अटॅचमेंट हे भीतीचं कारण असतं. तू अटॅच असशील तर तुला भीती वाटेल. तुझ्या मुलीच्या गळ्यावर मी सुरा ठेवून उभा राहिलो तर तू तरा कापशील, कारण तिच्यावर तुझं प्रेम आहे. किंवा प्रेयसीच्या किंवा कोणाच्या. म्हणजे लग्न झालं असेल तर बायकोच्या म्हणून, मी आता प्रेयसीच्या म्हटल्यामुळे घरी गडबड होऊ नये म्हणून मी सावरून घेतो तुला. म्हणजे तुला असायला माझी हरकत नाहीये, पण ज्यांची हरकत असेल त्यांच्यासाठी मी तुला वाचवतो.